नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स रिव्हिजन सिरीज पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर या भाग 2 मध्ये सप्टेंबर या महिन्यातील चालू घडामोडी आज आपण एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन त्याची पाहणार आहोत. तर बघा, ते राजकीय व घटनात्मक बाबी पहिल्यांदा आपण पाहूया. यामध्ये बघा फांगनान कोण्याक यांच्याविषयी दिलेला आहे. तर या भाजपच्या कार्यकर्ते आहेत मित्रांनो. तर राज्यसभेचे सभापती भूषवणाऱ्या नागालँडमधील पहिल्या महिला सदस्य ठरलेले आहेत. राज्यसभेचे सभापती पद भूषवणाऱ्या नागालँडमधील पहिल्या महिला सदस्य ठरले आहेत. तर बघा, राज्यसभेचे सभापती पद का दिलेलं आहे. तर बघा, राज्यसभेचे सभापती कोण असतात, तर उपराष्ट्रपती असतात. तर इथे सभापती का म्हणलेला आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण याच्यापूर्वी आपण एक राज्यसभा उपसभापतीच्या पॅनल विषयी आपण पाहूयात. तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 118 नुसार संसदेच्या प्रत्येक सभागृहाला तिची कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियमन करण्यासाठी नियम बनवण्याचा अधिकार देतो. तर राज्यघटनेच्या या तरतुदीनुसार राज्यसभेने 1964 मध्ये तिची कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियमन करण्यासाठी एक नियम स्वीकारले. आणि या उपसभापतीच्या पॅनलमध्ये कोणाला सदस्यत्व असते. तर बघा, त्याच्यामध्ये नामनिर्देशित करतात राज्यसभेचे सभापतीच. म्हणजे सभागृहामध्ये जे काही सदस्य असतात त्या सदस्यामधूनच राज्यसभेचे सभापती या उपसभापती पॅनलवरती नामनिर्देशित करत असतात. तर या पॅनलमध्ये कमाल 6 सदस्य असतात. आणि बघा, अशा पॅनलमधील कोणते सदस्य सभापती किंवा उपसभापती यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे सभापतीपद भूषवू शकतात. तर बघा, राज्यसभेचे सभापती जर अनुपस्थित राहिले तर त्यांच्याऐवजी हे जे पॅनल आहे या पॅनलमधील कोणतीही व्यक्ती सभापती पद म्हणून काम करते. तर अशा पद्धतीने फांगनान कोण्याक यांना राज्यसभेचे सभापतीपद त्यांनी भूषवलं होतं. राज्यसभेच्या सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये त्यांनी हे सभापतीपद भूषवलेलं होतं. तर त्यामुळे त्यांना एक नागालँडमधील पहिला महिला सदस्य ठरले. इथे एवढंच लक्षात ठेवा की फांगनान कोण्याक हे राज्यसभेचे सभापतीपद भूषवणाऱ्या नागालँडमधील पहिल्या महिला सदस्य ठरलेत आणि संसदेच्या नागालँडमधून नियुक्त केलेल्या संसदेवरील दुसऱ्या महिला आहेत आणि राज्यसभेमध्ये पहिला आहेत. हे एवढं लक्षात असू द्या. इथे बघा, उपसभापतीचं पॅनल याच्या संदर्भात आपण थोडक्यात पाहूया. उपसभापती पॅनल. तर बघा, उपसभापती पॅनलमध्ये नियुक्त नागालँडच्या पहिल्या महिला सदस्य ठरलेत 4 पैकी 1. तर बघा, हे राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना या पॅनलमध्ये समान प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. त्यामुळे याचं महत्व आहे मित्रांनो. जे की 6 सदस्य या राज्यसभेच्या पॅनलमध्ये असतात, त्यापैकी 4 हे महिला आहेत आणि हे इतिहासामध्ये पहिल्यांदाच या महिलांना अशा पद्धतीचं या पॅनलमध्ये समान प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. तर या चार पैकी फांगनान कोण्याक पण आहेत. तर बाकी महिला आपण पाहूयात. पीटी उषा आहेत, फौजिया खान आहेत, सुलता देव आहेत आणि फांगनान कोण्याक आहेत. पुढे पाहूयात. इथे फक्त एवढंच लक्षात असू द्या की फांगनान कोण्याक हे उपसभापतीच्या पॅनलमध्ये नागालँडमध्ये पहिल्या सदस्य आणि राज्यसभेचे सभापती भूषवणाऱ्या नागालँडमध्ये पहिला महिला आणि संसदेवरती नियुक्त झालेल्या नागालँडमधील दुसऱ्या महिला यांच्याविषयी एवढं लक्षात असू द्या. तर बघा, 20 जुलै 2023 रोजी पावसाळी अधिवेशन पासून राज्यसभा सभापतीपद. आता बघा, राज्यसभा सभापतीपद हे पूर्णपणे डिजिटल करण्यात आलेलं आहे पावसाळी अधिवेशन 20 जुलै 2023 पासून. बघा, याचं श्रेय कोणाला जातं. तर राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत जगदीप धनकर म्हणजे उपराष्ट्रपती यांना हे जातं. इथे बघा, इथे कटक मंडळाचा काय पालट इथे दिलेला आहे. नेमकं काय झालेलं आहे, त्यांच्या रूल्समध्ये नेमकं काय चेंजेस झालेले आहेत पाहूयात. तर बघा, काही छावण्यामधील जे नागरिक क्षेत्र असतं त्या नागरिक क्षेत्रांना शेजारचे जे काही राज्य नगरपालिका असते त्यामध्ये त्या नागरिक क्षेत्रांना विलीन करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतलेला आहे. कटक मंडळे संरक्षण मंत्रालय अंतर्गत त्यांची कामे पार पाडली जातात. तर बघा, उद्देश काय आहे, या म्हणजे शेजारच्या राज्य नगरपालिकेमध्ये या नागरिक क्षेत्रांना म्हणजे विलीन करण्याचं त्यांचा उद्देश काय आहे. तर बघा, नगरपालिकाचे जे कायदे आहेत तर त्या कायद्यामध्ये एक समानता आणण्यासाठी अशा पद्धतीचे डिसिजन्स त्यांनी घेतलेले आहेत. तर बघा, आता सध्याचा जे कटक मंडळ आहे त्या कटक मंडळाची बघू निर्मिती आणि अधिनियम बघू. तर भारतातील कटक मंडळाची निर्मिती छावणी अधिनियम 1924 नुसार झाली आणि सध्याचा जो कटक मंडळाचा कारभार आहे तर या छावणी अधिनियम 1924 नुसारच सध्याच्या कटक मंडळाचा कारभार चालतो. पुढे पाहूया. हे कटक मंडळ आहे जो की केंद्र सरकारचा विषय आहे. जे संघसूची आहे विषय क्रमांक 3 नुसार हा केंद्र सरकारचा विषय आहे मित्रांनो. तर ऑगस्ट 23 पर्यंत सध्याचं अपडेट पाहूयात. तर ऑगस्ट 23 पर्यंतची आकडेवारी इथे आहे की देशामध्ये किती मंडळ आहेत. तर 61 कटक मंडळे देशामध्ये आहेत आणि महाराष्ट्रात 7 कटक मंडळ आहेत. तर महाराष्ट्रातील जे 7 कटक मंडळ आहेत तर त्यांच्याविषयी आपण पाहूयात. अहमदनगर इथे एक कटक मंडळ आहे. औरंगाबादमध्ये आहे. बघा, हे बघा, मी ते सांगतोय थोडं क्लिअर दिसत नाही. देवळाली नाशिक इथे आहे. कामठी नागपूर येथे एक आहे. आता बघा, पुण्यामध्ये 3 आहेत. देहू रोडला एक आहे, खडकीला आहे आणि पुण्यामध्ये एक आहे. तर बघा, असे 7 कटक मंडळ महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 61 देशामध्ये आहेत. इथे मुख्यमंत्र्याचा जो काळ आहे किंवा टेन्युअर आहे तर याच्या संदर्भात इथे दिलेला आहे. तर बघा, भारतीय इतिहासातील द्वितीय सर्वाधिक काळ मुख्यमंत्री
म्हणून कोण काम केलेलं आहे तर नवीन पटनायक यांचं नाव आहे. तर ते ओडिशाचे सीएम आहेत आणि 23 वर्षे 139 दिवस त्यांनी काम केलेलं आहे. तर बघा कोणाचे टार्गेट्स त्यांनी ब्रेक केलेले आहेत तर पाहूयात. तर पहिल्यांदा आपण पाहूयात सर्वाधिक काम व सर्वाधिक काळ काम करणारे मुख्यमंत्री पाहूयात. पवन कुमार चामलिंग आहेत. तर बघा हे सिक्कीमचे सीएम आहेत आणि 24 वर्षे 166 दिवस त्यांनी काम केलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचे आहेत ओडिशाचे सीएम नवीन पटनायक 23 वर्षे 139 दिवस आणि एका दिवसाचा फरक आहे. ज्योती बसू पश्चिम बंगालचे यांचे रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलेला आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती ते आलेले आहेत. तर त्यांनी ज्योती बसू यांचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे नवीन पटनायक आणि त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. एकच दिवसाचा फरक आहे बघा. नवीन पटनायक सर यांनी 23 वर्ष 139 दिवस आणि ज्योती बसू सर यांनी 23 वर्ष 138 दिवस. तर बघा सर्वात जास्त काळ काम करणारे मुख्यमंत्री जर म्हटलं तर पवन कुमार चामलिंग सिक्कीम येथील सीएम आहेत. आता बघा इथे ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासचे उपवर्गीकरण याच्या संदर्भात आपण पाहूयात. अध्यक्ष न्यायमूर्ती जी रोहिणी जे की दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ऑलरेडी यावरती क्वेश्चन आलेला आहे आणि आंध्र प्रदेशच्या न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तर बघा 2 ऑक्टोबर 2017 रोजी कलम 340 अन्वये एक आयोग स्थापन केलेला होता ओबीसीच्या वर्गीकरणासाठी. तर याचा उद्देश काय होता बघा. तर 27% आरक्षणामध्ये कोटा निर्माण करणे. जे ओबीसीला 27% आरक्षण आहे तर त्या आरक्षणामध्ये कोटा निर्माण करणे हे याचा पाठीमागचा उपवर्गीकरणाचा उद्देश आहे. तर फक्त थोडं ओबीसीचा थोडं बॅकग्राऊंड पार्श्वभूमी पाहूयात थोडं. तर ओबीसीचा पहिला आयोग जो की काका कालेलकर 1953 ला स्थापन करण्यात आलेला होता यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. दुसरा आयोग जो की 1980 ला आहे मंडल आयोग होता यावरती पण ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे आणि यांच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने आरक्षण धोरण लागू केलेले होते. तर या आरक्षण धोरणामध्ये काय बघा कलम 15(4) आणि 16(4) हे ऍड करण्यात आलेलं आहे. 15(4) पाहूयात. तर या 15(4) नुसार हे पॉलिटीमध्ये ऑलरेडी क्वेश्चन्स यावरती आलेले 15(4) 16(4) हे धोरण केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये लागू केलेले आहे. आणि 16(4) नुसार काय बघा तर ओबीसीसाठी केंद्रीय नागरी पदे व सेवांसाठी 27% आरक्षण लागू केलेलं आहे. 15(4) मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू केलेलं आहे आणि 16(4) मध्ये जे काही केंद्रीय नागरी पदे आहेत म्हणजे युपीसी म्हणा एमपीसी म्हणा तर या सिव्हिल सर्व्हिससाठी किंवा सेवांसाठी हे 27% आरक्षण लागू केलेलं आहे 16(4) नुसार. आणि 102वी घटना दुरुस्ती ओबीसी संदर्भात करण्यात आलेली आहे. तर ओबीसीला म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला या 102वी घटना दुरुस्तीनुसार एनसीबीसी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा जी की 102वी घटना दुरुस्ती 2018 मध्ये करण्यात आलेली होती घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. आता इथे बघा पण नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक अविश्वास नॉन कॉन्फिडन्स मोशन लोकसभेमध्ये पारित करण्यात आलेलं होतं. तर बघा कोणी केलेलं होतं यापूर्वीही चंद्रबाबू नायडू यांनी केलेलं होतं त्यावरती क्वेश्चन आलेला आहे. तर काँग्रेस उपनेते खासदार काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई जे की खासदार आहेत 26 जुलै 2023 रोजी त्यांनी लोकसभेमध्ये अविश्वास ठराव पास केला होता. तर बघा आणि हा प्रस्ताव नरेंद्र मोदी यांच्या प्रत्युत्तरानंतर हा प्रस्ताव पराभूत झाला. तर बघा याची पार्श्वभूमी पाहूयात अविश्वास प्रस्तावाची. तर बघा कलम 75(3) नुसार मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असते यावरती ऑलरेडी क्वेश्चन येतो. आणि अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच मांडला जाऊ शकतो कारण का लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले प्रतिनिधी हे लोकसभेमध्ये असतात आणि ते प्रतिनिधी हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतात ते मंत्रिमंडळ. तर कोणताही खासदार आता बघा हा विश्वास प्रस्ताव कोण सादर केला जातो किंवा कोणामार्फत सादर केला जातो तर कोणताही खासदार म्हणजे लोकसभेचा कोणताही खासदार 50 सहकाऱ्यांसोबत कोणत्याही वेळी मांडू शकतो. तर बघा आतापर्यंतचे प्रस्ताव आपण पाहूयात. तर पहिला अविश्वास प्रस्ताव कोणी मांडलेला होता तर आचार्य जे बी कृपलानी यांनी 1963 मध्ये पहिला अविश्वास ठराव प्रस्ताव मांडलेला होता. आणि सर्वाधिक प्रस्ताव कोणाच्या काळामध्ये किंवा कोणाच्या विरोधात मांडले गेलेले आहेत तर बघा इंदिरा गांधी यांच्या विरोधात 15 वेळा जवळपास 15 वेळा अविश्वास प्रस्ताव मांडला गेलेला आहे. आणि आतापर्यंत जर एकूण विचार केला तर 28 वेळा अविश्वास प्रस्ताव आणले गेलेले आहेत. यापूर्वी चंद्रबाबू नायडू यांनी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे चंद्रबाबू नायडू यांनी अविश्वास प्रस्ताव यांनी सादर केला पण लोकसभेमध्ये ते नाकारण्यात आलेलं होतं. आता इथे काही कायदे दिलेले आहेत तर बघा IPC 1860चा CRPC 73चा आणि IEA म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायदा आहे 1872चा. तर या कायद्यात बदल करण्यात आलेला 2023 ला आणि याची सुधारणा करण्यात आलेली आहे. तर बघा या कायद्यांची जागा 2023 मध्ये कोणते कायदे घेणार आहेत तर पाहूयात. तर भारतीय दंड संहिता म्हणजे इंडियन पिनल कोड 1860चा तुम्हाला माहितीच असेल तर याची जागा भारतीय न्याय संहिता विधेयक 2023 घेणार आहे. तर बघा CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड फौजदारी प्रक्रिया संहिता जी की 1 एप्रिल 1974 ला लागू झालेला होता 1973चा ऍक्ट आहे. तर याची जागा भारतीय नागरी सुरक्षा संहिता विधेयक 2023 घेणार आहे. तसेच भारतीय पुरावा कायदा जो की 1872चा आहे याची जागा भारतीय साक्ष विधेयक 2023 घेणार आहे. इथे देशाच्या कॅबिनेट सचिवपदी मुदतवाढ कोणाची करण्यात आली आहे तर राजीव गौबा हे कॅबिनेट सचिव आहेत. तर यांची 30 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे.
तर आतापर्यंत रेकॉर्ड पाहूयात. तर कॅबिनेट सचिवपदी राहण्याचा सर्वाधिक विक्रम कोणाचा आहे? तर बी.डी. पांडे 1972 ते 77 सर्वात जास्त काळ त्यांचा विक्रम आहे. आता इथे बघा केरळची जी विधानसभा आहे त्यांनी त्यांच्या नावाचा म्हणजे नाव बदल करण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केलेला आहे विधानसभेमध्ये. तर बघा केरळचे नामकरण केरळम असे करावे असा प्रस्ताव त्यांच्या विधानसभेत त्यांनी मंजूर केलेला आहे. तर बघा केरळम हा शब्द म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर चेरम या शब्दापासून हा बनलेला आहे. तर राज्याचे नाव म्हणजे असं बदल करण्याचे अधिकार कशा याची प्रोसिजर काय असते पाहूयात. तर राज्याचे नाव बदल करण्याचा अधिकार हे संसदेला आहे. IMPI पॉलिटिकल अशा पद्धतीचे क्वेश्चन येतात. तर बघा विधानसभेमध्ये विशेष बहुमताने यापूर्वी काय केलं जातं? तर बघा जर आता केरळम असं जर नाव चेंज करायचं असेल तर त्या केरळच्या विधानसभेमध्ये विशेष बहुमताने ते बिल पारित करावं लागतं आणि संसदेला पुढे पाठवावं लागतं आणि संसद साध्या बहुमताने जर मंजूर केल्यानंतर आता बघा यापूर्वी आर्टिकल 3 नुसार हे संसदेत मांडले जाते. संसदेत आर्टिकल 3 नुसार मांडल्यानंतर संसद साध्या बहुमताने मंजूर करते आणि शेवटी राष्ट्रपतीची मंजुरीकडे पाठवलं जातं आणि राष्ट्रपतीची मंजुरी भेटल्यानंतर त्याच्या नावामध्ये बदल होतो. अशी प्रक्रिया आहे. पुढे पाहूयात. आता नामदेव धोंडो महानोर यांचे निधन झालेलं आहे. यांच्याविषयी आपण पाहूयात. तर यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 पळसखेड गावी यांचा जन्म झालेला होता आणि निधन 3 ऑगस्ट 2023 रोजी झालेला आहे. तर बघा हे कोण होते? तर ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी होते. महाराष्ट्राचे रानकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. तर बघा यांचे प्रसिद्ध कविता संग्रह पाहूयात. कथासंग्रह पाहूयात, कादंबरी आणि प्रसिद्ध गीते. बघा तर प्रसिद्ध कविता संग्रह आहे रानातल्या कविता, पळसखेडची गाणी आणि पानझड हे त्यांचा कविता संग्रह आहे, काव्य आहे. तर याला साहित्य अकादमी पुरस्कार 2009 मिळालेला होता. कथासंग्रह आहे गपसप गावातल्या गोष्टी, कादंबरी आहे गांधारी आणि प्रसिद्ध गीत आहे आम्ही ठाकर ठाकर. तुम्ही खूप वेळा ऐकला असाल, खूप फेमस गाणी आहे ते. आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रानं झालं, जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली इत्यादी प्रसिद्ध गीते त्यांची आहेत. त्यांचं एक ललित पुस्तक आहे शरद पवार आणि मी, कापूस पडवा आणि यशवंतराव चव्हाण हे त्यांचे ललित पुस्तक आहेत. त्यांना जे पुरस्कार व सन्मान मिळालेले आहेत तर त्यांच्याविषयी पाहूयात. तर त्यांना पद्मश्री पुरस्कार 1991 मिळालेला आहे, कृषीभूषण पुरस्कार 1985 आणि वनश्री पुरस्कार 1991 मिळालेला आहे. तर बघा नामदेव धोंडो महानोर यांच्याविषयी आपण यांचं दुःखद निधन झालेलं आहे. तर यांच्याविषयी आपण पाहिलेलं आहे. तर बघा जगातील एक सर्व पासपोर्टचे मूल्यमापन करणारी एक क्रमवारी इथे दिलेली आहे. हेनले पासपोर्ट निर्देशांक ज्याला म्हणतात, जुलै 2023 मध्ये त्यांनी आकडेवारी किंवा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. तर यानुसार बघा जगातील सर्वात अव्वल पासपोर्ट ठरला आहे तर तो सिंगापूरचा आहे आणि भारत 80व्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात आपण सप्टेंबरमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत आपण त्याविषयी पाहूयात. तर बघा मुख्य न्यायमूर्ती मुंबई मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतलेले आहे. याच्यापूर्वी ते HC म्हणजे अलाहाबादचे हायकोर्ट या न्यायाधीशपदी ते कार्यरत होते. आता एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स म्हणजे निर्यात सज्जता निर्देशांकानुसार कोणता देश कोणतं राज्य हे अव्वल आहे? तर तामिळनाडू हे प्रथम आहे आणि महाराष्ट्र हे द्वितीय क्रमांकावरतीच आलेलं आहे. इथे बघा अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी एक प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान हे ठाणे येथे ओपन करण्यात आलेलं आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आहेत, त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. इकॉनॉमिक संदर्भात आपण पाहूयात. बघा इथे देशातील पहिले प्रायव्हेट सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल गुजरात येथे ओपन करण्यात आलेलं आहे. आता इथे बघा HDFC लिमिटेड HDFC बँकेत विलीन झाली. तर 1 जुलै 2023 रोजी या बँकेचं विलीनीकरण करण्यात आलेलं आहे. तर HDFC बँक काय? HDFC लिमिटेड ही बँक आहे तर गृहनिर्माण वित्तपुरवठा संस्था जी ही HDFC लिमिटेड बँक आहे. तर HDFC बँक आहे तर देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक ही HDFC बँक म्हणून ओळखली जाते. तर या HDFC लिमिटेड या बँकेचं HDFC बँकेत विलीनीकरण 1 जुलै 2023 रोजी करण्यात आलेलं आहे. इथे काही उत्पादन दिलेले आहेत तर त्या काही उत्पादनांचं म्हणजे 7 उत्पादन दिलेले आहेत यांना GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर बघा गोवामध्ये 2 आहेत, एक मानकुराड आंबा आणि गोवन बेबिका हे या 2 उत्पादनांना गोव्यामध्ये GI टॅग मिळालेले आहेत. गोव्यामधल्या या 2 उत्पादनांना GI टॅग मिळालेले आहेत. तिसरा आहे जलेसर धातुशिल्प जी की UP मध्ये आहे. इथे पितळ भांडे प्रसिद्ध आहेत मित्रांनो. चौथा आहे उदयपूर जे की राजस्थानमध्ये आहे, कोफिगरी मेटल क्राफ्ट. तर बघा 5वा आहे बिकानेर जे की राजस्थानमध्येच आहे, काश्तकारी क्राफ्ट म्हणजे इथे कलाकुसरी व काचेचे काम केले जाते. जोधपूर राजस्थानमध्येच आहे, बांदेश क्राफ्ट. आणि बिकानेर आता उस्ता कला क्राफ्ट आहे जे की हस्तकलासाठी फेमस आहे.
आता इथे बघा खाण आणि खनिज कायदा 1957 आहे, यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर बघा खाण आणि खनिज कायदा सुधारणा विधेयक 2023 आहे. हे विधेयक बघा, तर हे विधेयक या विधेयकामध्ये काय सांगितलेलं आहे, तर खाजगी क्षेत्राला जे काही 12 परवानगी आहेत, तर 12 पैकी 6 अणुखनिजांचे उत्खनन करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. तर बघा या विधेयकानुसार खाजगी क्षेत्राला 12 पैकी 6 अणुखनिजांचे उत्खनन करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. ही योजना आहे विवाद से विश्वास 2 योजना सुरू झालेली आहे ऑगस्ट 2023 रोजी. घोषणा 2023-24च्या बजेटमध्ये आहे. याचं उद्दिष्ट काय आहे बघा, तर कंत्राटी विवादांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि देशात नवीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, हे या विवाद से विश्वास 2 या योजनेचं उद्दिष्ट आहे. दुसरी योजना आहे ते अमृत भारत स्टेशन योजना, तर सुरू रेल्वे मंत्रालयाने ऑगस्ट 2023 रोजी केलेली आहे. तर याचं उद्दिष्ट बघा, संपूर्ण भारतातील जे काही 508 रेल्वे स्थानक आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी करणे, हे या अमृत भारत स्टेशन योजनेचं उद्दिष्ट आहे. तर भारतीय रेल्वे नेटवर्कने 2030 पर्यंत जे काही उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तर कोणतं आहे, तर निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि अमेरिकेसोबत त्यांनी एक करार पण केलेला आहे. आता एक सर्वात महत्त्वाची इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या बाब आहे, जी की देशातील 13वी महारत्न कंपनी आहे. तर बघा 13वी महारत्न कंपनी कोणती आहे, ऑइल इंडिया लिमिटेड, OIL ज्याला तुम्ही म्हणता. याची स्थापना बघा ऑइल इंडिया लिमिटेडची 18 फेब्रुवारी 1959 रोजी आहे. तर मुख्यालय दुलियाजान म्हणजे आसाममध्ये आहे. यापूर्वी 12वी जी महारत्न कंपनी आहे REC, यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. तर बघा 2010 पासून महारत्न दर्जा दिला जातो आणि ते नवरत्न कंपनी पण दिलेली आहे, देशातील 14वी नवरत्न दर्जा कंपनी. तर बघा आता असा क्वेश्चन आला, देशामध्ये महारत्न आणि नवरत्न कंपनी किती आहेत, तर 13 महारत्न कंपनी आहेत आणि 14 नवरत्न कंपनी आहेत. तर बघा 14वी नवरत्न कंपनी कोणती आहे, तर ONGC, ऑइल नॅचरल गॅस कंपनी विदेश लिमिटेड म्हणजे OVL त्याला म्हणतात. स्थापना आहे 15 जून 1991 ची. ही ONGC ची एक सब कंपनी आहे. बघा इथे दिले ONGC ची उपकंपनी आहे. तर मुख्यालय नवदिल्लीला आहे आणि उद्देश काय आहे, तर भारताबाहेर, हे बघा महत्त्वाचे आहे, भारताबाहेर तेल आणि वायूचा शोध घेणे, हे ONGC विदेश लिमिटेड या नवरत्न दर्जा, जी की 14वी नवरत्न दर्जा कंपनी आहे, या कंपनीचा उद्देश हा भारताबाहेर तेल आणि वायूचा शोध घेणे हा उद्देश आहे. तर ही ONGC ची उपकंपनी आहे. आणि नवरत्न, आता इथे मिनीरत्न पण आहे, तुम्हाला सांगतो, ते नवरत्न आणि मिनीरत्न अशा पद्धतीचे दर्जा हे कधीपासून दिला जातो, तर बघा 1997 पासून नवरत्न व मिनीरत्न दर्जा दिला जातो आणि 2010 पासून, इथे वरती आहे, 2010 पासून महारत्न दर्जा दिलेला जातो. कंपन्यांना प्रोत्साहन करण्यासाठी जगामध्ये त्यांचं स्थान हे प्रथम येण्यासाठी जे काही प्रोत्साहन दिलं जातं, या प्रोत्साहनासाठी हे अशा पद्धतीचे दर्जा देण्यात येतात. तर बघा इथे एक व्यक्ती आहे थिरू कुमारस्वामी कामराज, यांची जयंती सेलिब्रेट करण्यात आलेली आहे. जन्म आहे यांचा 15 जुलै 1903 आणि मृत्यू आहे 2 ऑक्टोबर 1975. तर यांचं जे कार्य आहे, तर यांच्या कार्याविषयी आपण पाहूयात. तर बघा 1930च्या जे मिठाचा सत्याग्रह होता, तर त्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी तुरुंगवास भोगलेला होता. 1942 जे भारत छोडो आंदोलन होतं, तर त्यांच्यामध्ये सहभाग होता, तिथे पण त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. तर मद्रास राज्याचे आता जे तामिळनाडू या राज्याचे 9 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 1976 मध्ये भारतरत्न म्हणजे की मरणोत्तर त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यामुळे थिरू कुमारस्वामी कामराज यांचं योगदान हे मोलाचं आहे. इथं व्याघ्र गणना केलेली आहे. आता बघा अखिल भारतीय व्याघ्र अंदाज 2022चा एक अहवाल आहे. तर देशात वाघांची कमाल संख्या 3925 आहे आणि वार्षिक वाढ 6.1 आहे. तर इथे पाहूयात, तर सर्वाधिक वाघ असणारी राज्य कोणती आहेत, तर बघा मध्य प्रदेश आहे, जी की ऑलरेडी यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो. 785 वाघ म्हणजे वाघांची संख्या मध्य प्रदेश या स्टेटमध्ये आहे. दुसऱ्या नंबरवरती आहे कर्नाटक 563. तिसरा आहे उत्तराखंड UK 560 कार्बेट व्याघ्र प्रकल्प आहे तिथे. महाराष्ट्र 444 आहे. 444 आकडा चांगला आहे, लक्षात ठेवा. तामिळनाडू 306. सर्वाधिक वाघ असणारे व्याघ्र प्रकल्प पाहूयात आता. तर कार्बेट जे की उत्तराखंडमध्ये आहे 260 वाघांची संख्या आहे. बंदीपूर जे की कर्नाटकमध्ये आहे 150. नागरहोल जे की कर्नाटकमध्ये आहे 141. बांधवगड जे की MP मध्ये आहे 135 आणि दुधवा UP मध्ये आहे 135. तर बघा इथे बघा महाराष्ट्र, आता या व्याघ्र प्रकल्पासंदर्भात मी याचा बॅकग्राऊंड पण घेतलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ असणारा सर्वाधिक वाघ ज्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहेत, तर तो महाराष्ट्रामध्ये व्याघ्र प्रकल्प आहे तो चंद्रपूरला आहे, ताडोबा अंधारी, जे की 97 वाघ त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहेत. आता हिमालय व्याघ्र गणना दर 4 वर्षांनी केली जाते. वरती हे लक्षात ठेवा, व्याघ्र गणना दर 4 वर्षांनी केली जाते, यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. तर बघा हिमालयन गिधाड पाहूयात. तर हिमालयन गिधाड काय आहे, हे दुनिया जगातील सर्वात मोठ्या गिधाड प्रजातीपैकी एक हे हिमालयन गिधाड आहे. तर याचा IUCN रेड लिस्टमध्ये यात ऍड करण्यात आलेला आहे.
जी की जवळपास धोक्यातच आहे, आणि साईट्स कराराच्या परिशिष्ट सेकंडमध्ये पण समावेश याचा करण्यात आलेला आहे. आता बघा इथे प्रोजेक्ट टायगर दिलेले आहेत, जे की 1973चा आहे. कुठून सुरुवात आहे तर जिम कार्बेट म्हणजे उत्तराखंड येथून प्रोजेक्ट टायगर सुरुवात आहे. ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट यांचे विलिनीकरण करून प्रोजेक्ट टायगर आणि एलिफंट डिव्हिजन हे एक नवीन विभाग तयार करण्यात आलेला आहे. प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट. तर बघा भारतातील टायगरमॅन कोणाला म्हणून ओळखलं जातं तर कैलाश शांकला, हे यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. हे प्रोजेक्ट टायगरचे पहिले संचालक, त्यामुळे भारतातील टायगरमॅन कैलाश शांकला यांना म्हटलं जातं. तर प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू करण्यात आलेलं तर 1992 ला. इथे एक गोव्यामध्ये इथे बघा गोव्यामध्ये एक वन्यजीव अभयारण्य, व्याघ्र अभयारण्य करण्यात आलेलं आहे. तर महादेई किंवा महादेई वन्यजीव अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करण्यात आलेला आहे. वन्यजीव संरक्षण कायदा जो की 1972 अंतर्गत गोव्यामध्ये महादेई. आता इथे बघा एक टायफून म्हणजे ज्याला की आपल्याकडे चक्रीवादळ म्हणतात. दक्षिण चीन समुद्रामध्ये तालीम या नावाचं टायफून किंवा चक्रीवादळ जे की हाँगकाँगला याचा तडाखा बसलेला आहे. तेवढं लक्षात होत्या, दक्षिण चीन समुद्रात तालीम हे टायफून किंवा चक्रीवादळ आलेलं होतं. पुढे पाहूयात IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज चे नवीन अध्यक्ष जेम्स फर्ग्युसन, जे की UKचे आहेत, त्यांचे अध्यक्ष म्हणून अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. आता इथे बघा हा एक फिवर आहे CCHP, जो की क्रिमियन कांगो हेमोरेजिक फिवर. बघा हा काय आहे तर हा एक प्रकार विषाणूजन्य रक्तस्रावी ताप याचा प्रकार आहे. तर प्रसार कशा पद्धतीने होतो बघा, तर गोचिडाच्या चावाद्वारे प्रसार, गोचिडाच्या चावल्याने किंवा ऊतींच्या संपर्कातून याचा प्रसार होतो. क्रिमियन कांगो हेमोरेजिक फिवर. तर याच्यावरती उपाय काय आहे तर बघा रिबाविरिन हे एक औषध आहे यावरती. इराकमध्ये खुपरी रोगाचं निर्मूलन WHO नुसार एक जाहीर करण्यात आलेलं आहे. खुपरी म्हणजे ट्रॅकोमा रोगाचे निर्मूलन इराकमध्ये करण्यात आलेले आहे. WHO नुसार त्यांनी जाहीर केलेला आहे. तर हा जीवाणू काय आहे बघा, तर क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस या जीवाणूमुळे हा रोग होतो. आणि याचा प्रसार कसा होतो बघा, तर रोग्याचे जे हात, कपडे किंवा मासे कीटक संपर्कामुळे मासेमुळे पण याचा प्रसार किंवा फैलाव होतो. तर हा काय आहे तर बघा एक ब्लाइंडनेस म्हणजे अंधत्वाच्या अनेक कारणांपैकी हा एक आहे. हत्तीरोग बघा, ज्याला की लिम्फेटिक फायलेरिया इंग्लिशमध्ये म्हणतात. हा याचा परजीव कोण आहे बघा, तर लिम्फेटिक फिलेरियासिस यावरती ऑलरेडी क्वेश्चन्स आलेला आहे खूप वेळा. याचा आढळ बघा केरळमध्ये जे काही 4 जिल्हे आहेत, तर त्या केरळच्या 4 जिल्ह्यामध्ये हा हत्तीरोग म्हणजे प्रदेशनिष्ठ हा रोग आहे, जे की ठराविक रिजनमध्येच आढळतो. बाकी कुठे म्हणजे दलदलीचा प्रदेश आहे हत्तीरोग, आणि त्या केरळच्या 4 जिल्ह्यामध्येच हा हत्तीरोग आढळतो. याचं निर्मूलन बघा 2027 पर्यंत आहे. जागतिक लक्ष्य 2030 पर्यंत आहे. जगामध्ये 2030 पर्यंत हत्तीरोग हा निर्मूलनाचा उद्देश आहे. त्याच्या 3 वर्ष अगोदरच 2027 पर्यंत भारताने या हत्तीरोगाच्या निर्मूलनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. हत्तीरोग म्हणजे फिलेरियासिस म्हणजे हा परजीवीमुळे हत्तीरोग होतो, यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. इथे बघा आता कोविड विषाणूचा एक नवीन प्रकार आलेला आहे. कोविड विषाणूचा म्हणजे कोविड-19 या विषाणूचा एक नवीन प्रकार आलेला आहे, इरिस नावाचा. इरिस किंवा EG5.1 हा प्रसार UK मध्ये झालेला आहे जुलै ऑगस्टमध्ये. याचा उगम बघा ओमिक्रॉन वंशातून म्हणजे कोविड-19च्या या वंशातून याचा उगम झालेला आहे इरिसचा. काळजी घ्या, मास्क वापरा. बिंदेश्वर पाठक निधन. बिंदेश्वर पाठक यांचं निधन झालेलं आहे. तर जन्म यांचा बघा 1943 रामपूर म्हणजेच बिहारमध्ये. यांचं कार्य पाहूयात. 1968 मध्ये प्रथम डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेटचा यांनी शोध लावलेला आहे. प्रथम डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेटचा शोध यांनी लावलेला आहे. तर भारतीय रेल्वेच्या स्वच्छ मिशनचे ते ब्रँड अँबॅसेडर पण होते. यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, रोड टू फ्रीडम द मेकिंग ऑफ लिजंड, हे यांचं पुस्तक आहे. आणि यांना पद्मभूषण 1991 ला पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. आता संरक्षण व अंतरिक्ष याच्या बाबी पाहूयात. नोमॅडिक एलिफंट 23 हे भारत मंगोलियामध्ये संयुक्त लष्करी सराव झालेला आहे. बाकी पण लष्करी सराव पाहूयात. हे नौदल सराव आहेत समुद्र शक्ती, लष्कर सराव आहेत गरुड शक्ती, नौदल बघा इंडो कोर्मा आणि MPX नौदलाचा हा सराव आहे. पुढे पाहूयात. जगातील सर्वात मोठी खाजगी दळणवळण उपग्रह जी की ज्युपिटर 3 या नावाने ओळखली जाते. भारताने व्हिएतनामला INS किरपान ही भेट म्हणून दिलेली आहे. भारत व्हिएतनाम संयुक्त सराव पाहूयात. तर विनबॅक्स हे लष्करी संयुक्त सराव भारत व्हिएतनाम या 2 देशांमध्ये सराव केलेला आहे. आता द्विपक्षीय सराव भारत आणि UAE दरम्यान आपण पाहूयात. झायद तलवार
झायद तलवार हा भारत आणि युएई दरम्यान सराव केलेले आहेत आणि यांच्या संदर्भात नौदल सराव पाहूयात, वायुदल आणि वायुदल. तर बघा, इंडिया आणि युएई बायलॅटरल म्हणजे नौदल सराव हे झालेला आहे. डेझर्ट इगल हा वायुदल सराव या दोन देशांदरम्यान झालेला आहे. डेझर्ट इगल आणि डेझर्ट फ्लॅग हे बघा, डेझर्ट इगल आणि डेझर्ट फ्लॅग हे दोन्ही वायुदल सरावामध्ये म्हणजे भारत आणि युएई दरम्यान झालेले आहेत. आपण क्विक रिव्हिजन घेत आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त आता राज्यसेवा मेन्स आहे 2023ला, या मुलांसाठी पण ही सिरीज म्हणजे क्विक रिव्हिजन, परिक्रमाची क्विक रिव्हिजन कशा पद्धतीने करून तुमचा टाइम किंवा वेळ कसा वाचवला जाऊ शकतो हे हे याचं एक वन ऑफ द एक प्रकारचं उद्दिष्ट आहे. तर बघा, निराक्षी काय आहे, तर जलसुरुंग शोधण्यासाठीचे पाण्याखालील वाहन आहे. स्वाती माउंटन्स आता भेल म्हणजे बेंगलोरमध्ये जे काही आहे, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड द्वारा ही विकसित रडार प्रणाली आहे स्वाती माउंटन्स. हेरॉन मार्क 2 काय आहे, तर बघा, एक ड्रोन आहे, इस्रायलने डेव्हलप केलेला आहे आणि हे हेरॉन मार्क 2 काय करतं बघा. या ड्रोनची व्यापकता खूप आहे, कारण ही ड्रोनची व्यापकता बघा, चीन आणि पाक या दोन्ही देशांच्या सीमेवर एकाच उड्डाणात पाळत ठेवू शकतं, ही याची व्यापकता किंवा व्याप्ता आहे हेरॉन मार्क 2, जी की इस्रायलने हे ड्रोन डेव्हलप केलेला आहे आणि हे ते खूप महत्त्वाचं आहे. उत्तर कोरियाने एक चाचणी घेतलेली आहे जुलै 2023 मध्ये, ज्याचं की नाव हॉसॉंग 18 म्हणजे हॉसॉंग 18 हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र ची चाचणी घेतलेली आहे, जिचा पल्ला पातर 500 पेक्षा जास्त आहे. हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आयोग फ्रेम करतं. हॉसॉंग 18 ही आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी कोणी घेतलेली आहे, तर उत्तर कोरियाने. हे महत्वाचं आहे. इथे बघा, चीनचं एक रॉकेट आहे ज्याचं की नाव झुक 2 हे चीनचे पृथ्वीच्या, आता बघा हे काय करतं, तर पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे उड्डाण करणारे पहिले मिथेन प्रोपेल्ड रॉकेट हे ठरले आहे आणि प्रक्षेपण कोण केलेलं आहे, तर लँडस्केप या खाजगी कंपनीने या झुक 2 चे प्रक्षेपण केलेलं आहे. पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे उड्डाण करणारे पहिले मिथेन प्रोपेल्ड रॉकेट जर म्हटलं तर झुक 2 हे चीनचं आहे आणि लँडस्केप या खाजगी कंपनीने ते डेव्हलप केलेलं आहे आणि प्रक्षेपण केलेलं आहे. तर बघा, भारत आता इथे बघा, भारतीय तटरक्षक दलाचे 25वे महासंचालक राकेश पाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे बघा, तालिस्मान सेबर 2023 जी की ऑस्ट्रेलिया आणि USA मध्ये लष्करी सराव झालेला आहे. आता एनी पुरस्कार संदर्भात इथे दिलेला आहे, तर कोणाला मिळाला आहे, प्राचार्य थलपी प्रदीप यांना. तर एनी पुरस्कार कशा संदर्भात दिला जातो, ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनासाठीचा हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो, एनी पुरस्कार. तर हे IIT मद्रास येथे रसायनशास्त्र विभागाचे प्राचार्य आहेत. 2020 यांना पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आलेला आहे, पद्मश्री या पुरस्काराने. शंकरी चंद्रन यांच्याविषयी आपण पाहूयात. तर बघा, माइल्स फ्रँकलिन साहित्य पुरस्कार 2023 यांना जाहीर झालेला आहे, माइल्स फ्रँकलिन साहित्य पुरस्कार 2023 आणि यांची कादंबरी आहे चाय टाइम ॲट सिनेमन गार्डन्स, ही त्यांची कादंबरी आहे. इथे पाहूयात, महाराष्ट्र शासनाने एक पहिला उद्योगरत्न पुरस्कार सुरू केलेला आहे. तर पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटाजी यांना देण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस सर आणि मुख्यमंत्री यांनी एकनाथजी शिंदे सर यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये. तर बघा, 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे, श्री नरेंद्र मोदी यांना 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, जे की पुण्यामध्ये आलेले होते त्यासाठी त्यांनी तिथे दिलेला आहे त्यांना. तर आर चिदंबरम आणि सुरेश गंगोत्रा यांचं एक बुक आहे, इंडिया रायझिंग मेमोयर ऑफ अ सायंटिस्ट, हे त्यांचं एक बुक आहे. बघा, टी एन शेषन यांचं पण एक बुक आहे, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते, एक्शिफ होते. त्यांचं एक बुक आहे थ्रू द ब्रोकन ग्लास, हे टी.एन. शेषन यांचं बुक आहे थ्रू द ब्रोकन ग्लास. नीरजा चौधरी जी की ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांचं पण एक बुक आहे हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड. क्रीडा संदर्भात आपण पाहूयात. तर आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये झालेली आहे थायलंड येथे, बँकॉक येथे आयोजित करण्यात आलेले आहे. तर यामध्ये बघा, सर्वाधिक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य कोणाला मिळाले, तर जपान हा देश यांना सर्वाधिक 16 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्य हे या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये, आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मिळाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती चीन आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती भारत, जे की 6 सुवर्ण, 12 रौप्य म्हणजे डबल 6×2=12, 6 सुवर्ण, 12 रौप्य आणि 9 कांस्य हे आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताला मिळालेले आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्रमवारीमध्ये आपण पाहूयात. तर डी गुकेशन फिडे हे 17 वर्षीय
मुलगा आहे. तर या क्रमवारीत या जगामध्ये 8व्या क्रमांकावरती, या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्रमवारीमध्ये 8व्या क्रमांकावरती जगामध्ये त्यांचं अ, ते आलेले आहेत. विश्वनाथ आनंद यांना ते मागे टाकून म्हणजेच जगामध्ये त्यांचा क्रमांक हा 9वा आहे. आता जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 जी की जर्मनीमध्ये भरवण्यात आलेली होती. तर भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने सुवर्णपदक जिंकलेलं आहे आणि मेक्सिको संघाचा यामध्ये पराभव करण्यात आलेला आहे. तर विजय संघामध्ये कोण कोण आहेत, तर ज्योती सुरेखा वेन्नम, परनीत कौर आणि अदिती स्वामी या 3 महिला या विजय संघामध्ये भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघामध्ये जी की सुवर्णपदक मिळवलेले आहेत जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये. तर या विजयी संघामध्ये या 3 लेडीज आहेत. तर बघा, जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2023 जी की पॅरिसमध्ये घडलेली आहे, पॅरिसमध्ये भरलेली होती. तर भारताने यामध्ये 3 सुवर्णपदक जे की सुमित अंतिल भालाफेकमध्ये, सचिन खिलारी गोळाफेकमध्ये आणि अजित सिंग भालाफेकमध्ये या तिघांना सुवर्णपदक मिळालेलं आहे. 4 रौप्य पदक आणि 3 कांस्य पदक मिळालेले आहेत. बघा इथे पाहूयात, ICC विश्वचषक 2023चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून शाहरुख खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता श्रीलंकेचा फलंदाज आहे जो की लाहिरू थिरिमोन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधनं निवृत्ती त्यांनी घेतलेली आहे. तशाच पद्धतीने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची यांनी पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघामधून निवृत्ती घेतलेली आहे. राष्ट्रकुल स्पर्धा 2026च्या यजमानपदापासून ऑस्ट्रेलियाची माघार, कारण बघा राष्ट्रकुल स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित होणारी आहे. तर बघा म्हणजे खर्चामुळे त्यांनी ही माघार घेतलेली आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे. इकॉनॉमीवरती ताण येतो आणि जास्त खर्च होतो, त्यामुळे त्यांनी माघारी घेतलेली आहे. तर 2022 मध्ये UK मधील बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती. तर या 2022 मध्ये भारताला 22 सुवर्ण पदके, 16 रौप्य आणि 23 कांस्य मिळाली होती आणि या पदतालिकेत चौथा क्रमांक भारताला मिळालेला होता 2022 मध्ये. पहिला होता ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक जास्त सुवर्ण पदके मिळालेली होती. इंग्लंडला दुसऱ्या क्रमांकावरती इंग्लंड, तिसऱ्या क्रमांकावरती कॅनडा आणि 4थ्या क्रमांकावरती इंडिया. तर बघा, जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या संदर्भात आपण पाहूयात. यांना अणुबॉम्बचा जनक, आता क्वेश्चन असा फ्रेम केला जाऊ शकतो की अणुबॉम्बचा जनक खालीलपैकी कोण आहे, तर जे रॉबर्ट ओपेनहायमर हे अणुबॉम्बचे जनक आहेत. तर बघा यांच्यावरती एक चित्रपट आलेला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत क्रिस्टोफर नोलान यांचा ओपेनहायमर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे, जो की जे रॉबर्ट ओपेनहायमर यांच्यावरती आहे. हे ते भौतिकशास्त्रज्ञ होते. बघा जुलैमधील काही दिनविशेष आहेत, तर आपण IMP दिनविशेष घेतलेले आहेत. तर 20 जुलै पाहूयात. तर आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस किंवा जागतिक बुद्धिबळ दिवस हा 20 जुलै म्हणून साजरा करण्यात येतो. 24 आयकर दिन हा महत्त्वाचा आहे. 24 जुलै हा आयकर दिन म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिन 1999, 26 जुलै हा दिवस पाळला जातो. आपली विजय झाली होती, पाकिस्तानची हार झाली होती, त्यामुळे हा दिवस आपण साजरा करतो. जागतिक खारपुटे दिन 26 जुलै रोजी जागतिक खारपुटे दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जागतिक हेपॅटायटिस दिन 28 जुलै रोजी आपण साजरा करतो. 29 जुलै तुम्हाला माहितीच असेल, जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि जागतिक व्याघ्र दिन म्हणून 29 जुलै ऑलरेडी क्वेश्चन्स यावरती आयोगाने विचारलेला आहे. 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो, तर बरोबर आहे. 1 ऑगस्ट मुस्लिम महिला हक्क दिन. तर बघा हा काय, तर 3 तिहेरी तलाक होता, तर त्या 3 तिहेरी तलाक कॅन्सल होऊन ते मुस्लिम महिलांना तशा पद्धतीचा न्याय मिळवून देण्याचं काम झालेलं आहे. ते 1 ऑगस्ट रोजी तशा पद्धतीचा तसा पद्धतीचा न्यायालयीन रिझल्ट देण्यात आलेला होता, त्यामुळे 1 ऑगस्ट हे मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. 6 व 9 ऑगस्ट रोजी तुम्हाला माहिती असेल हिरोशिमा व नागासाकी यावरती अणुबॉम्ब हे फेकला गेलेला होता अमेरिकेमार्फत. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन यावरती ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. आणि 14 ऑगस्ट फाळणी दिन यावरती पण, या दोन्हीवरती पण क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने विचारला आहे. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि 14 ऑगस्ट फाळणी दिवस म्हणजे शोक दिवस पण मानला जातो. अशा पद्धतीची आपण सप्टेंबरची परिक्रमा ही आपण रिव्हिजन आपण फास्ट इथे घेतलेली आहे, जेणेकरून राज्यसेवा मुख्य 2023च्या मुलांना सप्टेंबरची परिक्रमा ही लवकरात लवकर कव्हर व्हावी, त्यांचा वेळ वाचावा, टाइम सेव्ह व्हावा, याचा हा उद्देश होता. आणि येणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 28 एप्रिलची आणि 16 जूनची कंबाईन आणि बाकीही परीक्षांसाठी ही सिरीज तुम्हाला युजफुल ठरेल. ही अशा पद्धतीची परिक्रमाची रिव्हिजन ही तुम्हाला क्विक बसता यावी आणि एक्झाम ओरिएंटेड क्रक्स तुम्हाला किंवा सारांश तुम्हाला मिळावा, हा याचा पाठीमागचा उद्देश आहे. मी फास्ट घेतली याचं कारण आहे की तुम्हाला कमी
टाईममध्ये ही तुम्हाला तुमची रिव्हिजन झाली पाहिजे, यामुळे मी ही फास्ट घेतलेली आहे. यामध्ये कन्सेप्ट काही नाही किंवा समजून सांगण्यासारखा पार्ट काही नाही, त्यामुळे मी फास्ट घेतलेली आहे. त्यामुळे याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. अशा पद्धतीचे जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असतील, प्लीज सबस्क्राईब आणि लाईक, आणि तुमच्या जवळच्या मित्रांना जे की मेन्सला असतील, येणाऱ्या पूर्व दोन्ही कंबाईन प्रिलिम्स राज्यसेवा यांना असतील, तयारी करणार असतील तर यांना जरूर पाठवा. सरळ सेवेची भरती करणाऱ्या त्यापैकी लोकांना खूप महत्त्वाचं आहे. बँकिंग सर्व एक्झामसाठी ही युजफुल ठरेल. तर चॅनलला महासिव्हिल सर्व्हिसेस या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जे की तुम्हाला तिथे अपडेट मिळतील. यूट्यूब चॅनल महासिव्हिल सर्व्हिसेस आहे, याच्यामार्फत तुम्हाला महत्त्वाचे फिगर्स, फॅक्ट्स हे शॉर्ट्स फॉर्ममध्ये तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद मित्रांनो.